या खुसखुशीत भरपूर दिवस टिकणाऱ्या प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता अशा ओल्या नारळाच्या मिनी करंजा बघूया। त्यासाठी इथे मी 2 ओल्या नारळांचा किस घेतलेला आहे, त्यामध्ये समप्रमाणात साखर घेतलेली आहे। आता मोजून घेऊ शकता तुम्ही वाटीने। त्यानंतर छान गॅसवर आपल्याला मीडियम फ्लेमवर मिक्स करून घ्यायचं आहे आणि साखर वितळली का थोड्या वेळाने हळूहळू साखर सुकत जाते तोपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे। ही प्रोसेस खोबरा पूर्ण ड्राय होईपर्यंत आपल्याला करायची आहे। त्यामध्ये ड्रायफ्रूट घातलेले आहेत, त्याचबरोबर वेलची जायफळ पावडर घातली आणि पूर्ण खोबरा ड्राय झाला का आपण सारण थंड होण्यासाठी ठेवूया। त्यानंतर इथे मी मैदा घेतले साधारण 2 वाट्या, त्यामध्ये थोडं मीठ घालणार आहे चवीपुरतं। त्यानंतर मी 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतले कडकडीत, ते मैद्यामध्ये ओतून घेते। थोडं थंड झालं का आपण छान असं मैदा मिक्स करून घ्यायचा हाताने पूर्ण आणि थोडं थोडं पाणी घालून आपण घट्टसर अगदी घट्टसर गोळा मैद्याचा मळून घ्यायचा। अजिबात पातळ नाही मळायचं, थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्ट असा गोळा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। पूर्ण घट्ट गोळा मी मळून साईडला 10 मिनिटासाठी ठेवते। तोपर्यंत आपण जी सारण केलेलं ते थंड झालेलं आहे। आता ते मी मिक्सरच्या भांड्यामधनं काढते। मिनी करंजा बनवते, कुठल्याही गुठळ्या नको मधी म्हणून ही मी प्रोसेस करते। तर आता आपलं सारण रेडी झालेलं आहे। आता पीठ बघूया। पीठ मी असंच भिजवून ठेवलेलं, त्यामध्ये आता थोडं तेल घालते आणि पुन्हा त्याला छान मळून घेते। आता आपलं पीठ तयार झालेला आहे। आता आपण पुरी लाटायला घेऊया। पुरी लाटताना इथे मी मोठी पुरी लाटणार आहे, त्यासाठी चपातीच्या गोळ्याच्या एवढा गोळा घेतलेला आहे। थोडं थोडं पीठ घालून आपण मोठी अशी चपाती लाटून घेऊया। मोठी आणि पातळ चपाती का लाटतो, कारण का मैदा पूर्ण असा पुन्हा आकसतो आणि आकसल्यावर ती पुरी पुन्हा घट्ट म्हणजे जाड होते, त्यामुळे अगोदरच पातळ लाटायचं आणि मग वाटीने अशा प्रकारे पुऱ्या कट करून घ्यायच्या। आता ह्या छोट्या छोट्या एकदम छोट्या पुऱ्या मी कट करून घेतलेल्या आहेत छोट्या वाटीने आणि मग त्याच्यामध्ये हातावर धरून अशा प्रकारे आपण जे सारण तयार केले ते भरून घ्यायचं खोबऱ्याचं। त्यानंतर खाली ठेवून अशा प्रकारे दाबून घ्यायचं, अगदी घट्ट दाबून घ्यायचं आणि कडेने एकदम त्याला कट करून घ्यायचं। ह्या करंज्या दिसतात सुंदर हा का। त्यानंतर तेल गरम झालेलं आहे, मीडियम गॅसवर गरम करायचं आणि मग त्यामध्ये करंज्या सोडून द्यायच्या। ही करंजी आपल्याला लाईट कलरवर तळून घ्यायची आहे। तेलाच्या बुडबुड्या कमी झाल्या का आपली करंजी तळून झाली ही समजायचं आणि मग तिला साईडला चाळणीमध्ये काढून निथळायला ठेवून द्यायच्या। त्यानंतर आपण दुसरी बॅच सुद्धा घालूया। करंजा खूप भारी झाल्यात। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करा किंवा फॉलो करा। त्यानंतर आजचा ना पाणीपुरीचा बेत होता, दाखवण्याचा उद्देश एवढाच का स्वस्त खा, मस्त राहा, आनंदी राहा। इथे रगडा शिजतोय। भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉग मध्ये। आता बाय।